धन्यवाद योगेश ढोले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता दुसऱ्या मॅच कडे आपण वळणार आहोत जिथे दोन्ही संघ तयार आहेत. अंबिका किराणा स्टोर भिंगारी विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे श्री 11. चला सामन्याला आता सुरुवात होईल. सेकंड मॅच 5 ओव्हरचा हा सामना आहे. टॉस झालाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे टीम श्री 11 जय ब्राह्मणदेव भाटाळेने. पंकज माळी भाटाळे एक्सप्रेस पहिले षटक टाकण्याची जबाबदारी एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचंय भिंगारी टीम. पहिला बॉल टाकायच्या अगोदर चला दोन्ही अंपायर तयार आहेत. मॅचला आता सुरुवात होईल. सेकंड मॅच ऑफ द डे ओमसा एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री अबिद असगर खोत यांच्या वतीने. तालुका प्रमुख आहेत, उपतालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे आमदार चषकाचं. आज पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये पहिला सामना नुकताच संपन्न झाला आणि पहिल्याच मॅच मध्ये बल्लानी टीमनी बाजी मारली आहे. हाल टीमला त्यांनी पराभूत केलं. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर 1 बॉल 4 असा सामना आला आणि शेवटी झेल चित फलंदाज आउट झाला आणि सामना तिथे जिंकलाय बल्लानी टीमने. बल्लानी टीम या परिसरामध्ये येत असताना चांगली कामगिरी सातत्याने करते. अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय बल्लानी टीमने. पहिले षटक भाटाळे एक्सप्रेस पंकज माळी. आशिष परदेशीसाठी पहिलाच बॉल. अपील स्ट्रॉंग आहे आणि ते नॉन स्ट्रायकर एंडला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. त्याचं कारण बॅटला लागून गेला होता असं पंचांनी सांगितलंय आणि अपील लगेचच फेटाळली आहे. आशिषचं खातं उघडलंय. साहिल मिसाळ हे 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. पंकज माळी पहिलं षटक हाताळतोय. आशिषने पहिल्याच बॉलवर 1 सिंगल घेतली आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. बदलापूर कर्जत हायवेवर हे क्रीडांगण दामदगावचं सुप्रसिद्ध असं क्रीडांगण जिथे अनेक स्पर्धा सातत्याने होत असतात आणि त्यातल्या त्यात अमितभाई खोत यांनी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आणली. पहिली रात्र या स्पर्धेची. आमदार चषकाचं आयोजन या परिसराचे भाग्य विधाते कर्जतचे आमदार. बॅटची कडा विकेट इथे मिळताना दिसेल. कर्जत खालापूर परिसराचे एक प्रतिष्ठित आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सन्मान म्हणून ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आणि इथे पहिली विकेट आता गारद होते भिंगारी टीमला. पहिला झटका आउट होतोय साहिल. धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल नाईक ज्याच्या नावाने चर्चा असते या टीमची. रघु परदेसी, कुणाल नाईक महत्वाचे खेळाडू आहेत. साहिल मिसाळ तो आता आउट होतोय. आशिष मैदानामध्ये खेळतोय. आशिष परदेसी बॅटची कडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. भाटाळे एक्सप्रेसला पहिलं यश. जॉयने हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज कुणाल नाईक आता फलंदाजीसाठी. चला सामना स्पीडअप करा. बॉल 1 वेळा चॉईस झाला. मॅच सुरू ठेवा. तोच बॉल आहे, अजून मैदानाच्या बाहेर गेलेला नाहीये. सुरू ठेवा सामना लवकरात लवकर, कारण 25 मिनिटाचा वेळ जसा तुम्हाला आहे तसं फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील आहे. 25 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. पहिला बॉल 9:20 पडलाय. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे. टीम श्री 11 ब्राह्मणदेव भाटाळे.
पंकज पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने ढकललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे एक सिंगल मिळताना दिसेल कुणाल नाईकच्या खात्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा. समजदारीचं क्रिकेट. भाटाळे एक्सप्रेस या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. पंकज माळी पहिलं षटक बरोबर वेगाने टाकतोय, टप्प्यावर टाकतोय आणि सध्या तरी शांत ठेवलंय टीम सिद्धिविनायक भिंगारीला. अंबिका किराणा स्टोर सिद्धिविनायक भिंगारीला 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा, 1 फलंदाज बाद. परत एक वेगवान बॉल. विकेट कीपर बीट, बॅटर बीट, बॉल चाललाय मागे आणि यावेळेला वाईड बॉल आणि त्याच्यावर आणखीन 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 7. रेषा पार. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतात डीप मध्ये धावत. त्याच्या अगोदरच काऊ कॉर्नरला बॉल थांबवला जाईल. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. आशिषच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 8. पहिले षटक सध्या सुरू आहे. या अगोदरचा सामना 49 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या बल्ल्याने टीमच्या माध्यमातून एएफसी हालच्या विरुद्ध खेळत असताना. आता दुसरा सामना तुमच्या समोर रंगतोय या आमदार ट्रॉफीचा. आज पहिला दिवस, रात्रीचा खेळ सध्या तुम्ही अनुभवताय. ओ काय बाउन्स घेत गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातात. असंच म्हणत नाही या गोलंदाजाला भाटाळे एक्सप्रेस, कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे. पा पडल्यानंतर या पिचला हिट करत असताना बॉल किती उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी खोलून ठेवले पूर्णपणे कुणालला. लास्ट बॉल. चांगली गोलंदाजी वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जाते हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर. शेवटचा बॉल भाटाळे एक्सप्रेसचा, पंकजचा. कुणालच्या विरुद्ध सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ढकलला. पुश करा खुश राहा. पहिलं षटक आता इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 9 धावा, 1 फलंदाज बाद. पहिले षटक 5 मिनिटं लागलेले आहेत. टीम भाटाळे लक्षात घ्या, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण तुम्हाला प्रत्येक ओव्हर नंतर टाइमर इथे सांगितलं जाईल. 25 मिनिटात डाव संपवणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. उमंग माळी. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होईल उमंग माळीकडून. पहिलं षटक भाटाळे एक्सप्रेस अतिशय वेगवान, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये उमंग माळी च्या खांद्यावर संपूर्ण दारोमदार असणाऱ्या या मॅच मध्ये धावा इथे पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या आल्यात, परंतु एक विकेट गमावली आहे अंबिका किराणा स्टोर सिद्धिविनायक भिंगारीने. या मॅच मध्ये श्री 11 जे ब्राह्मणदेव भाटाळेच्या विरुद्ध खेळत असताना दुसरा सामना आमदार चषकातला तुमच्या समोर पाहायला मिळतोय. टीम भाटाळे 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत पहिल्या ओव्हरसाठी. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. कुणाल तयार. सध्या स्ट्रायकर एंडला आशिष, नॉन स्ट्रायकर एंडला उमंगचा पहिला बॉल. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे, रनआउट चान्स आहे. कुणाल एकटाच धावा सुटलाय आणि त्याच्यामुळे आशिष इथे रनआउट होईल. दुसरी विकेट गमावली आहे टीम भिंगारीने. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय सलमानजी नजे आणि अल्ताफजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील आमदार चषक 2026 मध्ये सहर्षमय स्वागत.
नवीन फलंदाज चिनू. आता फलंदाजीसाठी चिनू मोरे आलाय. चिनू मोरे स्ट्राईक रेंजला. इथे आशिष रनआउट होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. कुणालने तो जो ड्राईव्ह केला होता स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या दिशेने, खूप चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. चिनू बोरे आलाय, माफ करा. चिनू आता तयार आणि त्याच्या समोर गोलंदाज तयार. उमंग माळी. चांगला बॉल, परत एक वेळा चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. प्युअर टायमिंग आणि त्याच्यावर येतोय हा चौकार. चार धावा आल्या, चौकार आलाय. ओ स्क्वेअर कटकटचा प्रयत्न होता आणि यावेळेला पंच सांगतात हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 14 रन. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 14 धावा स्कोर बोर्डवर. अंबिका किराणा स्टोर भिंगारी. टॉस हारलाय, बॅटिंग करावी लागते. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला श्री 11 जय ब्राह्मणदेव भाटाळ या संघाने. पहिले षटक चांगलं गेलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली विकेटने. रनआउटच्या स्वरूपात आशिष आउट झाला. मैदानामध्ये गेला चिनू बोरे. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. तो मैदानामध्ये खेळतोय उमंगच्या विरोधात. उमंगचा पुढचा बॉल उसळी घेतलीये चांगलीच. पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. दोन्ही एंडला खेळपट्टीवर बॉल चांगली उसळी घेतोय. मगाशी एक चांगला बाउन्सर तुम्ही पाहिला. याही बॉलवर पडल्यानंतर चांगला टेक ऑफ. सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. ऑलमोस्ट छातीच्या लेवलला त्याने बॉलला गॅदर केलं. तिथूनही त्याच्या हातातून निसटलाय. चांगली गोलंदाजी. मातीची खेळपट्टी आहे त्याच्यामुळे चर्चा असते या खेळपट्टीच्या आणि ते गोलंदाजांची. फुल टॉस इथे चूक केली आहे आणि ते टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आणि तिथे मात्र हुलकावणी दिली आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 7. चिनूच्या बॅटमधून सिक्सर. करावी लागेल. फुल टॉस टाकला तर असेच फटके बसतील आणि चिनूने तेच केलंय. बरोबर प्रेमच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. सीमारेषा पलीकडे 6 धावा येत आहेत या षटकाराच्या मदतीने. 20 धावा फलकावर लागलेले आहेत. आता मात्र कुठेतरी आक्रमण सुरू झालंय. उमंगच्या या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या आहेत. आता मात्र चांगला टप्पा. आखो टप्प्याचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. याच लेंथला हिट करावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही वाचू शकता. बरोबर टप्पा पडल्यानंतर कसा उसळी घेत जातोय बॉल. परंतु तुम्ही फुल टॉस टाकला तर मात्र बार बसेल. इथे पाहायला मिळालं. चांगली लाईन आणि लेन. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. फुल टॉस. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. प्रेम धावतोय काऊ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग प्रेमची. थ्रो येतोय तोपर्यंत 1 धाव. स्ट्राईक ठेवेल चिनू बोरे. नेक्स्ट ओव्हर मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत भिंगारी टीमच्या खात्यामध्ये 21 जयंबिका किराणा स्टोर भिंगारी 21 2. दुसऱ्या ओव्हरची हायलाइट सध्या तुम्हाला पाहायला मिळते. उमंगची एक फुल टॉस त्याने टाकला. त्याच्यावर तो षटकार आला होता. हा तो षटकार प्रेमला हुलकावणी दिली आहे. 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत. 12 मिनिटं झालेले आहेत. लक्षात घ्या मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतोय. भाटाडे टीम डॉट बॉल त्याच्यानंतर आणि फुल टॉस बॉलवर मग आली सिंगल. असं होतं षटक या अगोदरचं. 3rd ओव्हर मध्ये परत एक वेळा पंकज भाटाळे एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. चिनू बोरेने चांगली बॅटिंग केली. एक षटकार एक चौकार मारलाय आतापर्यंत. फुल टॉस बॉल यावेळेला मिस टाइम होतोय. फटका डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफला. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. टीमची धावसंख्या 22 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये डिलिव्हर करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरसाठी 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत.
आज पहिली रात्र या स्पर्धेची अमितभाई खोत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आमदार चषक व उपतालुका प्रमुख तुम्ही पाहताय दामतच्या क्रीडांगणावर. बॉल हवेत आहे, हुक शॉट फसलाय, डीप मध्ये 3 फिल्डर धावत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट होतील का हा प्रश्न आहे आणि पंच सांगतायत नॉट आउट. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पंच देखील चांगल्या पोझिशन मध्ये होते, त्याच्यामुळे लगेच त्यांनी सांगितलं नॉट आउटचा निर्णय. हुक शॉट बॉल मागे गेला आणि वेगाने थ्रो आला, परंतु कुणाल तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. चांगला निर्णय पंचांचा. 7 सिद्दीकी पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्रायकर एंडला टीमची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. धावा झालेल्या 24. 24 धावा. सो 2 धावा ऍड होतील. दोन धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 24 धावा. 24. काय थर्ड अंपायर घेतलाय, नॉट आउट आहे. त्याची बॅट त्या स्टंपच्या मागे आहे. हा मग गेला ते तिथल्या तिथे तुम्हीच सांगत जाओ. नॉट आउट सांगितलं, संपला रिव्ह्यू संपला. 2 धावा. ओ चांगला बॉल बाटाड एक्सप्रेसचा बीट केले सर विकेट किपरच्या हातामध्ये. अनेक प्रश्न विचारत गेले विकेट किपरच्या हातात हा बॉल. चांगली गोलंदाजी पंकज माळीची बॅटच्या जवळून, परंतु इथे फुटवर्कच नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. असं वाटलं की खेळ ठोकलेत पायामध्ये बुटामध्ये. फलंदाज कुणाल नाईकच्या फुटवर दाखवावं लागेल. जागेवरून खेळून चालणार नाही तुम्हाला. टीमची धावसंख्या 24. डॉट बॉल पंकज माळीकडून. पंकज परत एक वेळा तयार. एक वेगवान गोलंदाज आहे या टीमचा. आता मात्र परफेक्ट टायमिंग. गगनचुंबी बॉलला मिडविकेट सीमा रेषा पलीकडे पाठवले. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल. चांगला पुलचा फटका इथे पाहायला मिळाला कुणाल नाईकच्या बॅट मधून. मिडविकेट सीमा रेषा पलीकडे हा षटकार आला. या षटकाराच्या मदतीने 30 धावा फलकावर लागल्या. 30. 10 धावांवर खेळतोय कुणाल नाईक. 7 बॉल त्याने फेस केलेत, परंतु आता कुठेतरी आक्रमण केले. थोडासा लेंथ मध्ये चुकला पंकज माळी यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. मिडविकेटला षटकार. फुलर लेनचा बॉल होता, मागे स्वीप केला. लेफ्ट स्वीप बॉल फाईन लेगला बीट करून सीमा पार. येतोय चौकार. चौतीस धावा फलकावर लागलेले आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर. फोर 34 माफ करा 34 रन स्कोर बोर्डवर. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर परत एक वेळा बीट करत बॉल विकेट किपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम भिंगारीच्या खात्यामध्ये धाव आहेत 34. 2 फलंदाज बाद.
आणि इस्माइलजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. पियुष आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. तिसरं षटक थोडंसं महागडं गेलं पंकज माळीचं आणि त्या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार मारलाय कुणाल नाईकने. हा लॅप स्वीप मारून फाईन लेगला चौकार मारला. त्याच्या अगोदर षटकार पुलचा फटका मारला होता. आणि तदनंतर इचो भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं या मंचकावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज पियुष आलाय. बोटाला थोडीशी दुखापत आहे तरी देखील आता ऍक्शन मध्ये असेल गावासाठी. ज्यावेळेला तुम्ही गावासाठी क्रिकेट खेळता त्यावेळेला सगळ्या काही गोष्टी वेदना बाजूला ठेवून ज्यावेळेला गावाच्या नावाची जर्सी तुम्ही घालता प्रतिष्ठा पणाला लागलेली असते आणि त्याचमुळे क्रिकेटमध्ये गावासाठी ज्यावेळेला तुम्ही एक येऊन होऊन खेळता त्यावेळेला दुखापत बाजूला असते. आणि पियुष आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. त्याच्या समोर आहे चिनू बोरे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच मारलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग कॅप्टनची. तोपर्यंत एक धाव. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. पियुष ओव्हर नंबर 4 चा खेळ आता सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 55 धावा बनतील. असाच खेळ सुरू राहिला तर भिंगारी टीमचा. आणि 55 धावा झाल्या तर त्या मात्र नक्कीच चांगल्या असतील कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 49 धावा डिफेंड झाल्यात. कारण पहिला दिवस आहे. पहिला सामना नुकताच संपलाय. पियुष चा बॉल समोर होता आणि समोरच उडवलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. दमदार आमदार चषक षटकार. नाईकच्या बॅट मधून आता कुठेतरी कुणाल नाईकची बॅट बोलू लागली आहे. सुरुवात कुणाल नाईकची थोडीशी अडकळत झाली होती. आशिषला रनआउट देखील व्हावं लागलं त्याच्या एका फटक्यावर परंतु त्याच्यानंतर दबावच येऊ दिलेला नाहीये कुणालने बॅटिंग मध्ये. समोर फटकेबाजी चांगली झाली. पुलचा एक षटकार मारला. लॅप स्वीपला चौकार मारला आणि सध्या त्याच्या बॅट मधून धावा येतात. 200 ची स्ट्राईक रेट. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. 41 हा होता तो षटकार. स्लॉट मध्ये बॉल टाकला. प्लॉटच्या बाहेरून आणावा लागला. ही खासियत आहे कुणालची. सुरुवात धडाक्यात. आता कुठेतरी भिंगारी या टीमची 41 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. सध्या फलंदाजी करतोय कुणाल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणाल आणि बरोबर राईट साइडला ओमसाई एमटीसीचं लाईव्ह टेलिकास्ट करतोय कुणाल. कुणाल नावाची पोरच डेंजर असतात. 41 लॉस ऑफ 2 विकेट. पियुष पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना खूप चांगला पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. कव्हर्स मध्ये स्वीपर कव्हरला चांगली फिल्डिंग होते. एक धाव तिथे मिळताना दिसते. दुसरा धावेचा प्रयत्न. आता 2 पैकी कुठला बॅटर आउट आहे हे विचारलं जाईल. आणि आता अंपायर पाहूया काय सांगतायत. क्रॉस झाला असेल तर कुणाला आउट आहे आणि ते सांगतायत तिथे पंच. सन्माननीय फैजालजी अडाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. उसामा अडाल हे सगळे मित्र परिवार आहेत. आपण पाहताय सन्माननीय अभिजी खोत यांचे आणि त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर आउट. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2026 मध्ये. दर्पण मडवी न्यू बॅटर आता मैदानामध्ये. कुणाल आउट होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यामुळे दर्पण मडवीला आता फलंदाजीसाठी जावं लागेल. 2 फलंदाज रनआउट झाले 3 पैकी. 21 धावांची खेळी कुणालने साकारली. त्याच्या अगोदर चांगला खेळत होता परंतु आवश्यकता नव्हती त्या दुसऱ्या धावेची कारण अजून 1 ओव्हर आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जावं लागतंय कारण 9 बॉल मध्ये भरपूर धावा करता आल्या असत्या. चुकीचं कॉलिंग. त्याचा फटका इथे बसलाय टीमला आणि आउट देखील होतोय. कुणाल जो सेट बॅटर होता धावा करत होता. 21 धावांची खेळी त्याने साकारली होती. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज दर्पण मडवी आलाय. धावा झाल्यात 42. मॅच मध्ये कमबॅक इथून नक्की होईल. सध्या तरी श्री 11 जय ब्राह्मणदेव बाटाळे या संघाचं गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन पियुष
पियुष हा बॉल स्लॉग इट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट मधून स्क्वेअर लेग पर्यंत धावत येऊन बॉलला थांबवलंय, तोपर्यंत एक धाव ऍड होईल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 43 43. हळू धावसंख्येला आकार येतोय, सिंगल डबल येत आहेत, महत्वाचा आहे. स्कोर बोर्ड हालता ठेवलाय, टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. सिद्धिविनायक भिंगारी अंबिका किराणा स्टोर या नावाने स्पर्धेमध्ये उतरलेला संघ. हा बॉल सोडून दिला, विकेट किपरच्या हातातून निसटतोय, तोपर्यंत एक धाव ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. व्हाईट बॉल +1, 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 45 45 धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगती पथावर. एक्स्ट्रा धावा सातत्याने येत आहेत. 9 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात या डावामध्ये, आणि त्याचमुळे स्कोरबोर्ड चांगला फुलतोय, आकार घेतोय. हा बॉल चांगला आहे, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दर्पण मडवीच्या अगेन्स्ट अ डॉट. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. लास्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिंगारी टीमच्या खात्यामध्ये जे अंबिका किराणा स्टोर धावा झालेले आहेत 45. 3 फलंदाज बाद. बाद. लास्ट ओव्हर. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी नीरज माळी. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी सज्ज होईल नीरज माळी. आणि आतापर्यंत 45 धावा झाल्यात. 45. राजेश माळी यांच्याकडून नीरजसाठी 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला बॉल नीरजचा. पहिला बॉल बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय, शॉर्ट कव्हरला कॅप्टनने बॉलला थांबवलंय, तोपर्यंत एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 46 धावा. लास्ट ओव्हर आहे. पहिल्या बॉलवर फक्त एकच धाव आली आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये 49 धावा डिफेंड झाल्या होत्या. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. इथे पाहूया धावा डिफेंड होतील का, की सामन्यामध्ये धावा चेस होतील. पहिल्या मॅच मध्ये बल्ल्याने टीमने त्या धावा डिफेंड केल्या होत्या हालच्या विरुद्ध. आई बॉल. दुसरा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 47 माफ करा 47. जास्त बाहेर टाकलाय. वाईट बॉल. नीरज माळी. लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर, अंतिम षटक. पुढचा बॉल. या बैला फटका हवेत आहे. कॅच इटचा कॉल केलाय. फिल्डर आहे परंतु मस्तक पे दस्तक. बॉल सीमा पार. येतोय षटकार. इथे फुल टॉस बॉल डेथ ओव्हर मध्ये तुम्ही टाकू शकत नाही, आणि ते देखील दर्पण या खेळाडूला त्याने तर आरसाच दाखवलाय. या बॉलला समोरच्या दिशेला मारलाय षटकार. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. 6 धावा इथे मिळत आहेत. सन्माननीय सलमानजी नजे आणि कबीरजी अख्तारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. 53 धावा झाल्यात. या बॉलवर बीट केलंय नीरज माळीने. डॉट बॉल. तर शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. दुसरा सामना आजच्या रात्रीतला. याच्यानंतर विजेत्या टीम मध्ये सामना होईल, त्याच्यामुळे रेडी राहायचंय टीम बल्ल्यानी.
या मॅच मधला विजेता संघ बल्लेनीच्या विरुद्ध खेळेल नेक्स्ट मॅच मध्ये. याही वेळेला टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर आणि हा येतोय दमदार आमदार उपतालुका प्रमुख चषक षटकार. आवाज झाला 59 59. हळूहळू धावसंख्येला कडक आकार येतोय. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झालेल्या 59 59. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, एक सिंगल इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा इथे उचलला जाईल. 2 धावा कंप्लीट. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 61 61. लास्ट बॉल आता शिल्लक आहे, शेवटचा बॉल. पाहूया किती धावा स्कोर बोर्डवर येत आहेत. धावसंख्येला चांगला आकार निर्माण झालाय. 61. मोठी धावसंख्या उभारली आहे या मॅच मध्ये. अंबिका किराणा स्टोर भिंगारी या टीमने 16 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. बॅटची कडा थर्ड मॅनला, बॉल ट्रॅव्हल होते, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार. 4 धावा येतील. 65 धावा झाल्यात. 66चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 66 टू विन. 66 धावा करायचे श्री 11 जेब्रामनदेव भाटाळे या टीमला. 66 धावांचं टार्गेट. पाहूया कशा पद्धतीने चेस केलं जाईल, कुठला संघ जिंकतोय दुसऱ्या मॅच मध्ये, याची कहाणी तुम्ही ऐकाल कॉमेंट्री बॉक्स मधून आता योगेश ढोले यांच्या जुबानी. हेलो हेलो.
हॅलो. थँक्यू कुणाल दादे सर, मिस्टर IPL. आपण त्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून अच्छा रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं ऐकतो. बऱ्याच वर्षांपासून खऱ्या अर्थानं आमची देखील इच्छा होती की एक तरी स्पर्धा खऱ्या अर्थानं कुणाल सरांच्या समूहामध्ये आम्हाला मिळावी आणि खऱ्या अर्थानं तो योग जुळून आला. आणि तो योग खऱ्या अर्थानं जर कुणी जुळवून आणला ते सन्माननीय कर्जत उपतालुका प्रमुख शिवसेना आपण पाहता अभितजी खोत आणि तदनंतर आमचे नितेशजी तरे. खऱ्या अर्थानं नितेश सरेंनी कुणाल सरांना कॉल केला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये ते जॉईन झाले. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे पाठलाग करायचं आहे तो मात्र 66 या धावसंख्येचा श्री हार्श 11 ब्राह्मणदेव बाटाले टीमला आपण पाहता. पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धाबा बनवल्यात अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमनं 65 आणि आता 66 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं. एक मोठं टार्गेट इथून सेट केलं. 30 बॉलमध्ये 66 धाबा इथून बनवायच्या आहेत. सुरुवातीला थोडंसं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सुरुवात अगदी सावधरित्या झाली आहे. परंतु त्यानंतर अगदी शेवट चांगला झाला. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धाबा येताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहता दर्पण मडवीनं जबरदस्त बॅटिंग केली आणि मात्र एक मोठी धावसंख्या येथे उभारण्यामध्ये यश आलं त्या अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमला. दुसऱ्या सत्राला आता इथून सुरुवात होईल. आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहता. कर्जत खेलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आपण पाहताय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेदेव ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहता सन्माननीय कर्जत उपतालुका प्रमुख अभिजी खोत. हो, पहिला लोअर फुल टॉस मिड ऑनला भीत केलं. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन करत असताना चौकार. ऑन साईक आपण पाहताय प्रेम पाटील 9 सेकंड वरती प्रयाग. हो, यावेळी फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला फिल्डरकडनं. बॉल अगदी हातातून निसटला, पायाला लागून बॉल पुढे निघाला. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अगदी चित्याच्या चपलाईनं या 3 धाबा इथून कंप्लीट केल्यात. जिथे सिंगल धाव देखील अगदी आपण पाहताय मुश्किलनं मिळणं कठीण होती, परंतु तिथे 3 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती तो चौकार आला. त्यानंतर मात्र नेक्स्ट बॉलवरतीच आपण पाहताय ते तिहेरी धाव. 3 धाबा धावफलक्यावरती आला. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 7 वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज आशिष. हो, यावेळी अगदी आपण पाहता बॉल पडल्यानंतर बरोबर आतमध्ये आला आणि अगदी शरीरावरती आदळला, परंतु लेग बायची ते 1 धाव हे तू रोखू शकत नाहीये. आणखीन एक सिंगल धाव फलक्यामध्ये ऍड होतीये. 8 धावा धाव फलक्यावरती. पहिल्या बॉलवरती तो चौकार आला आणि त्यानंतर मात्र तिहेरी धाव. त्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. प्रयाग माली आपण पाहता सॅकिंग एंड वरती आला आणि त्यांनी मात्र तो पहिला बॉल अगदी आपण पाहता डॉट बॉलच केला होता, परंतु लेग बायची 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहताय प्रेम पाटील. हो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहता शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत आणखीन एक सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबल न खऱ्या अर्थाने धाव फलक पुढे न्यायचंय. 66चा पाठलाग करायचा म्हणजे स्टार्ट चांगला हवा आणि तो स्टार्ट देण्याचा प्रयत्न हे दोन्ही सलामीचे फलंदाज इथून करतात प्रेम पाटील आणि प्रयाग माळी. फी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे स्ट्रोक चांगला खेळला, परंतु फिल्डर आहेत बरोबर अगदी आपण पाहताय पॉईंटमध्ये. चांगली फिल्डिंग तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा तो प्रयत्न चालू आहे इथून आपण पाहताय प्रेम पाटील आणि प्रयाग माळीचा, परंतु ती गॅप मिळत नाहीये. बरोबर त्याच रिझनमध्ये त्याच ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात
आणि तिथून मात्र फक्त सिंगलच येताना आपल्याला पाहायला मिळते. 66चा पाठलाग करायचा म्हणजे 60 तुम्हाला अगदी मोठा करावा लागेल. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल जरूर हातामध्ये आला नाही, हातामध्ये आला असं तर कदाचित वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु इथून देखील सिंगलच पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री हर्ष 11 जय ब्राह्मणदेव बाटाली टीमच्या त्या 11. 1 ओव्हरमध्ये 11 धाव फलकावरती, अजूनही 24 मध्ये 55. हे इक्वेशन ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहताय पॉवर प्लेच्या त्या धाबा आल्यात 11. आता सेकंड पॉवर प्लेला इथून सुरुवात होईल. बरोबर 9:54 पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड झाला आणि 9:59 मात्र हे षटक समाप्त झालं. गोलंदाजी मार्कवरती सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय कुणाल नाईकला, ज्याने बॅटिंग दमदार केली आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय सेकंड पॉवर प्ले मध्ये. कुणाल नाईकला आपण कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. आज खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना, आपल्या गावाच्या टीम मधून खेळत असताना त्याला तुम्ही पाहता. हो, कुणालच्या विरोधामध्ये फटका इथून आपण पाहता. बॅक हँड एरिया शोधले, बॉल बरोबर चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, कुणालच्या विरोधामध्ये ठोकला प्रेमनं हा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता 17 धाव फलकावरती. मिस टायमिंग इथे प्रयत्न भरपूर चांगले झाले होते, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर झेल ड्रॉप झाला, जीवदान मिळालं. इथून आपण पाहता फलंदाज प्रेम पाटीलला, ज्याने खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली केली आहे, ज्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येतात त्यालाच मात्र इथून जीवदान मिळालं. कॅचेस विन द मॅचेस असं सातत्यानं म्हटलं जातं आणि आता इथून मात्र अगदी जर पाहायला गेलं तर त्याला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा आता इथून जर पाहायला गेलं तर कितपत फायदा उचलेल हे देखील पाहावं लागेल. हो, इथे फटका चांगला केला, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज करतात. लॉंग ऑफ मध्ये पकडली कॅच आणि इथून मात्र प्रेम पाटीलला परतावा लागतं. अगोदरच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं तो कॅच ड्रॉप झाला, परंतु या बॉलवरती परफेक्ट अगदी आपण पाहता त्या जाल्यामध्ये तो सापडला. पहिली विकेट आली आहे श्री हर्ष 11 जे बामनदेव बाटाले टीमची. पहिली विकेट आली आहे 19 या धावसंख्येवरती आपण पाहता. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रिक्वायर्ड रन रेट अगदी जर पाहायला गेलं तर हळूहळू इथून मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. 21 मध्ये अजूनही जर पाहायला गेलं तर 47 मध्ये 47 धावसंख्येची अजूनही गरज आहे. कुणाल नाईकनं एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्याने ती विकेट्स मिळवली आहे आणि त्याचसाठी कदाचित तो फटका त्याच्या विरोधामध्ये आला असावा. ती प्लॅनिंग त्याची अगदी आपण पाहताय त्या विकेटसाठी, कारण की विकेट जर आल्या तर मात्र हे धावसंख्येचा बचाव इथून होऊ शकतो हे त्याला देखील माहिती आहे. तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी आडवा बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. बरोबर बॉल अगदी एसटी रक्षकाकडेच निघाला. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल. एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय कुणाल नाईकची ती खऱ्या अर्थानं ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोबाईल कोणाचा जर पडला असेल पाठीमागे आपण पाहताय चांगली बॉलिंग आता कुणाल नाईकची आपल्याला पाहायला मिळते.
एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 20 वरती. पंकज माळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अगदी लावली अपील. पंच देखील सांगतात यस. फलंदाज इथून आपण पाहता प्रयाग माळी आउट. बघा जे वडापावचा स्टॉल लावलाय, जे नवीन वडापावचा स्टॉल लावलाय त्यांचा मोबाईल इथे आम्हाला सापडलाय. आपली ओळख पटवून आपण मोबाईल घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्समध्ये तो मोबाईल आहे. आपण या आपली ओळख पटवायची आणि त्यानंतर आपला मोबाईल तुम्ही घेऊन जायचा आहे. दोन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20 बरोबर 10च्या सरासरीनं प्रतिषटक आपण पाहता 20 धावा धावफलकावरती आहेत. परंतु महत्वपूर्ण 2 फलंदाज इथून मात्र माघारी परतलेत. बाटाले टीमचं आपण पाहताय 66चा तो पाठलाग करत असताना 2 महत्वाचे अगदी हिरे गमावलेत. प्रेम पाटील आणि प्रयाग माली हे 2 फलंदाज मात्र परतलेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहता पुन्हा एकदा आशिष आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज. लाईट्स बंद करा. जी बाईक आहे कमानीच्या बरोबर. थँक्यू. गोलंदाज आशिष. हो आशिषचा फुल टॉस बॉल आणि इथे पंचांकडे लावली अपील. पंच सांगतात यस. फलंदाज इथून मात्र बाद आहेत. बॅक टू बॅक विकेट्स येताना आता इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. तो दबाव आता खऱ्या अर्थानं आपण पाहता श्री हर्ष 11 जे बामनदेव भाटाले टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा अशा वेळी ती पार्टनरशिप फार महत्वाची असते. पार्टनरशिप जर का इथून बिल्डअप झाली तर ती धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. परंतु ती पार्टनरशिप इथून बिल्डअपच होऊ देत नाहीत. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमकडनं जबरदस्त गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. विकेट टेकिंग गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमकडनं प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं ती गोलंदाजी करत असताना चांगलीच कामगिरी केली आहे. त्या 66 धावसंख्येचा खऱ्या अर्थानं बचाव करत असताना प्रत्येकानं ते जबाबदारीनं खऱ्या अर्थाने ती कामगिरी हाताळली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता आशिषनं धावा खर्च केल्या होत्या 11. त्यानंतर मात्र अगदी पाहता कुणाल आला. कुणालनं सेकंड ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता 9 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या. जे कुणालनं पूर्णपणे आपण पाहता ते मोमेंटम आपल्याकडे अगदी खेचून आणलं आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती मोहर लावत असताना आशिषनं इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती मात्र ती विकेट्स इथून मिळवली आहे. फुलटॉस बॉलवरती खऱ्या अर्थानं जज करू शकले नव्हते. भावेश. हो इथे देखील क्लीन बोल्ड एसट्या उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये आशिष या गोलंदाजाकडनं. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आला आणि बॅक टू बॅक विकेट इथून मात्र घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक धक्के इथून मात्र देत असताना तू चल मैं आया ही परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. श्री हर्ष 11 ब्राह्मणदेव बाटाले टीमकडनं 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झाली होती. प्रेम पाटीलनं खऱ्या अर्थानं ते प्रति आले चढवले होते. एक चौकार एक षटकार त्याच्या पाठमधून आला होता. परंतु जसा तो बाद झाला त्यानंतर मात्र ही विकेटची पडझड आपल्याला सातत्यपूर्वक इथून पाहायला मिळतीये. राजदीप कनोजे बडबल यांचा मोबाईल आहे. आपण या आणि आपला मोबाईल घेऊन जा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आयुष माली
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता इथून खऱ्या अर्थानं एखादा फलंदाजाला आता पूर्णपणे ही जबाबदारी आपल्याकडे घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीनं खऱ्या अर्थानं बॅटिंग करावी लागेल. कारण की इथून जर पाहायला गेलं ना तर आता 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत. त्या मात्र 46 धाबा इथून बनवायच्या आहेत. श्री हर्ष 11 जे ब्राह्मणदेव बाटाले टीमला नवीन फलंदाज आपण पाहताय. आयुष माली मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झालेत. 9 सेकंडवरती आपण पाहताय जितू माली ज्यांना स्ट्राईकच मिळाली नाही. हो इथून फटका चांगला केला. स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय ओव्हर द बॉलर हेड सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय. आल्या आल्या आयुष मालीनं हा दर्जेदार षटकार. अगदी डगआउट मधून सेट होऊनच आला. तसे कान मंत्र त्याला दिलेत. कारण की इथून जर पाहायला गेलं तर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला आणि आता अडचणीमधून बाहेर करायचं अगदी संकटामध्ये असताना ते संकट मोचक म्हणून आपल्या टीमसाठी उभा राहायचं आणि त्याचा फटका आपल्याला इथून आपण पाहता आयुष्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी 6 फ्लाय होती. धावसंख्या जाऊन पोहोचती ती मात्र 26 वरती 4 आपल्याला पाहायला मिळते. हो इथे देखील आपण पाहता बॅटच्या हलकीची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल निघाला. आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. अगोदरचा बॉल जर पाहायला गेला तर अगदी ओव्हरपीचच होता. त्याच्यावरती तो मोठा फटका पाहायला मिळाला. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर बरोबर अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला होता. तिथून मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आशिषचा लगेच कमबॅक इथून पाहायला मिळाला. यावेळी देखील चांगला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर जाग्यावरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न इथून आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून मात्र गोलंदाज थोडेसे वर्चस्व प्रस्थापित करत असताना हो इथे अगदी आपण पाहताय बॅटची कडा घेतली आहे. एसटी रक्षक त्या ठिकाणी कुणाला आपल्याला पाहायला मिळतात. पकडली एक कॅच आणि इथून मात्र आयुष मालीला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेट आली आहे. 5वा आदरा मिळतोय तो श्री हर्ष 11 जे ब्राह्मणदेव बाटाले टीमला. या ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर 3 विकेट खऱ्या अर्थानं मिळालेत. ते म्हणजे आशिषला सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय. पहिल्या स्पेल मध्ये विकेट मिळालीच नाही. 11 धाबा खर्च केल्या होत्या. परंतु सेकंड स्पेल मध्ये पुनश्च एकदा आले आणि धाबा त्यांनी खर्च केल्या. त्या मात्र 6 तो एक षटकार आला होता आयुष मालीच्या बॅट मधून. परंतु त्यानंतर त्याची विकेट देखील शेवटच्या बॉलवरती त्यांनी मिळवली आहे. म्हणजे एका षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 6 धाबा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आता मात्र 4थं षटक असेल आणि या 4थ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतील. रघु परदेशी एक अनुभवी गोलंदाज. गेले कित्येक वर्ष आपण पाहता रघु परदेशी सरांना खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फेडिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ते मात्र श्री हर्ष 11 जे ब्राह्मणदेव बाटले टीम हार्ड ट्रॅकर होता. अगदी पडल्यानंतर बरोबर बॉलला अगदी टर्न दिलं बळण दिलं आणि तिथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच. ती डॉट बॉलची जी मालिका आहे ती सातत्यानं सुरूच आहे. ते डॉट बॉलला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करावा लागेल. यावेळी अगदी आपण पाहताय बरोबर टायमिंग आणि इथे मात्र कॅच कॅरी झाला. आणखीन एक फलंदाज बाद. बरोबर वेट केलं होतं परंतु ती ताकद जनरेट करू शकले नाहीये. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी आहेत. त्यांनी पकडली कॅच आणि इथून आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. ती मात्र बाटाले टीमची. आपण पाहता उमंग माली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 6 विकेट्स आल्यात. 66चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर त्या 11 धाबा आल्या होत्या. ती सुरुवात चांगली झाली होती परंतु तदनंतर त्या विकेट्स आल्या आणि त्या सातत्यानं त्या विकेट्सच पाहायला मिळाल्या. एका पाठोपाठ एक अशा विकेट्स आपल्याला येताना पाहायला मिळाल्या बाटाल्या टीमच्या आणि त्यानंतर मात्र
हा दबाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रघु परदेशी आपण पाहता गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल तो डॉट बॉल फेकला होता, त्यानंतर मात्र ती विकेट्स आली आहे. चांगली प्लॅनिंग इथून आपल्याला पाहायला मिळते. आता लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. आणि लेफ्टी बॅटर जर म्हटले तर अगदी आपण पाहताय विस्फोटक आक्रमक असतात, परंतु आता पाहायला मिळेल का? हो, यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर बरोबर यष्टीरक्षक कुणालच्या हातामध्येच निघाला. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. रघु परदेशी म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय फिरकीच्या जादूगार आहेत. ऑन साईडला विथ द टर्न फटका आपण पाहताय अलोंग दी कार्पेट फील्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. निखिल चांगली फिल्डिंग करतात. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 27. आमदार चषक आपण पाहताय 20-26 या वर्षाची खऱ्या अर्थानं पहिली रजनी स्पर्धा. नवीन वर्ष सुरू झालं आणि मात्र ही पहिली रजनी स्पर्धा आपण पाहताय दामत नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिजित खोत यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी 2026 ऑन साईडला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. वेगानं बॉल पर्यंत डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथून फलंदाज OUT आउट. बॉक्स मध्ये यायचंय. हो, इथे फटका तर चांगला केलाय. समोरच्या दिशेनं लॉप केला. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात, परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑफला क्लिअर केलाय, ठोकलाय षटकार. फार गरजेचं होतं, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका झालाय. आणि या मोठ्या फटक्यानं जर पाहायला गेलं तर आता धावफलक जाऊन पोहोचतोय ते मात्र 35 धावा धावफलकावरती. 7 विकेट आल्यात. श्री हर्ष 11 जे ब्राह्मणदेव बाटाले टीमच्या आपण पाहता 35 वरती 7 सध्याच्या घडीला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 मध्ये अजूनही बनवायचे आहेत. 31 अजूनही मॅच संपलेली नाहीये. बनिली टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचं आहे, कारण की नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर अशी खेळवणार आहोत. त्याच्यामुळे आपण टॉस बॉक्सच्या बरोबर बाजूला येऊन थांबा. आपला स्क्वॉड घेऊन यायचंय. एक जबरदस्त स्पर्धा नवीन वर्षामध्ये आपण पाहता आमदार चषक 2026 देखणं दर्जेदार नेटनेटक्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं अभिजित खोत यांच्या माध्यमातून भरपूर सारी चर्चा या स्पर्धेची आपण पाहताय. गेले कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. ही स्पर्धा कशा रीतीची असेल, या स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, या स्पर्धेमध्ये कोणते संघ खेळतील आणि किती संघ खेळतील, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी काय असेल, या स्पर्धेच्या ट्रॉफीज कशा असतील, या स्पर्धेमध्ये अंपायर्स कोण असेल, या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय कॉमेंटेटर कोण असेल, या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय लाईव्हची टीम कोणाची असेल, या सगळ्या गोष्टींची चर्चा गेले कित्येक दिवस आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि अभिजित खोत यांनी एक जबरदस्त स्पर्धा नवीन वर्षामध्ये आपण पाहता आपल्या सर्वांच्या भेटीस घेऊन आलेत. प्रत्येकाने या स्पर्धेची खऱ्या अर्थानं स्तुती केली आहे. प्रत्येकाने या स्पर्धेचं अगदी आपण पाहता प्रत्येकाच्या तोंडामध्ये याच स्पर्धेची चर्चा आपल्याला इथून होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं ना तर तब्बल 48 संघ या ठिकाणी सहभाग घेतला, परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर बरोबर 20 ते 25 संघ ते वेटिंगला देखील आहेत. त्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला नाही, परंतु नेक्स्ट स्पर्धा ज्यावेळी येईल त्यावेळी नक्की तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर प्रवेश दिला जाईल. परंतु इथे फटका दमदार आहे आणि इथून मात्र षटकार पाहायला मिळतोय. बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय, टोकला षटकार. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 41. आता येणारे 4 बॉल आणि इथून बनवायचे आहेत त्या मात्र 25. मॅच जर का बरोबरी सुटली, मॅच जर का टाय झाली तर इथून मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक आमदार ट्रॉफी तुम्ही आता पाहता जिचं खऱ्या अर्थानं आज
च्या रात्रीमध्ये उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आणखीन एक आमदार ट्रॉफी कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं पुनश्च एकदा आमदार ट्रॉफी तुम्हाला याच मैदानावरती अगदी थोड्याच दिवसांमध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे आयोजक शादाबभाई नजे. गतवर्षी तुम्ही ती स्पर्धा पाहिली आहे आणि गतवर्षी एक बाईक होती आणि या वर्षी 2 बाईकसह ती स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. आणि शादाबभाई नजे म्हटल्यानंतर आयोजन देखील तेवढंच कडक राहील, कारण की त्यांची देखील जबाबदारी तेवढीच राहते या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहताय अभिजित खोत यांनी केलं आयोजन, त्याच पद्धतीचं आयोजन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे, प्रत्येकानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. आणि या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहता, धावसंख्या धावफलकावरती आली ती मात्र अगदी आपण पाहताय 41 विकेट आल्या, त्या 8 लेफ्ट बॅटन ऑन स्ट्राईक. शेवटचा षटक आहे गोलंदाज आपण पाहताय साहिल. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बाडान बॉलचा संपर्क नाहीये, पडल्यानंतर बरोबर थोडासा खाली राहिला. चांगली बॉलिंग इथून आपल्याला साहिलची देखील पाहायला मिळते. डॉट बॉलच इथून पाहता, पहिला डॉट बॉल, त्यानंतर मात्र तो षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, रनआउटची ती विकेट्स आली आणि आता देखील डॉट बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बाडान बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. आणखीन एक चांगला बॉल इथून साहिलचा पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग झाली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहता अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमकडनं. आणि इथून मॅच समाप्त झाली आहे आणि इथून मॅच मात्र जिंकली आहे ती अंबिका किराणा स्टोर्स बिंगारी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, श्री हार्स 11 ब्राह्मणदेव बाटाले टीम आपण पाहताय याच विभागामध्ये अगदी